आयोजन करण्यात आले आणि वडेट्टीवार सध्या बोलतायत। मोर्चामध्ये पुढे कोणी जाणार नाही। आम्ही तिकडे उभं झाल्यानंतर सर्व नेते पुढे झाल्यानंतर तुम्हाला इथून उठून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि हा मोर्चा 2 सप्टेंबरचा जिहाद रद्द करण्यासाठी आहे, जो ओबीसीच्या मानेवर सुई चालवण्याचं काम झालं आहे, त्यासाठी आपण सिद्ध झाला आहात। आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढच्या ठिकाणी मान्यवरांचे भाषण होतील त्यावेळेस आपण शांततेने त्यांचंही भाषण ऐकून घ्याल, आमचंही भाषण ऐकून घ्याल आणि ओबीसीची काय सत्यानाश केला आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल। आपण शांतपणे या मोर्चामध्ये आता सहभागी होण्यासाठी सिद्ध व्हा। एक गाणं होईल, त्यानंतर एकदम हळूवारपणे सावकाशपणे मोर्चामध्ये या। सन्माननीय माणिकराव ठाकरे साहेब यांचंही इथे आगमन झालं आहे। हॅलो, आता गाणं सुरू होत आहे। गाणं सुरू झाल्यानंतर लगेच आपल्याला निघायचं आहे। डीजेच्या गाडीच्या मागे आपल्याला मोर्चाचा रूप डीजेच्या गाडीच्या मागे ठेवायचं आहे। गाणं होणार आहे, कारण नेते मंडळीला विनंती आहे की थोडी जागा द्या कलाकारांच्या साठी। कलाकार दिसले पाहिजेत, कलाकार दिसणार नाहीत तर थोडं मागे या। सगळ्यांना विनंती आहे, थोडं मागे या। हाके साहेब सगळ्यांना मागे घ्या तुम्ही। या इकडे। कलाकारांना एक गाणं सादर करायचं आहे फक्त। हा प्लीज थोडं मागे। हॅलो, हे पहा, सर्व नेते मंडळींना विनंती आहे की आपण शीतल साठे आणि सचिन माळी यांचं एक गाणं होणार आहे। याच्यावरती गाणं होतं, त्याचं म्हणण्यासाठी जरा पाणी सगळे। खरं तर गाणं सुरू करण्याच्या आधी एवढं सांगतो, रोल करायचा जे सामाजिकदृष्ट्या मागास नाही ते सगळ्या ओबीसीना शिव्या देतात आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं की आरक्षणामुळं लायकी नसणाऱ्या लोकांखाली आम्हाला काम करावं लागतंय। हो, शाही आम्हाला प्रश्न पडला आमची लायकी काय आहे, काय आहे? आणि मग आम्ही आमची लायकी शोधायचा प्रयत्न केला। हो, ते सांगतायत तुमच्या 7 पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाहीत, आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे। आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे, हा। तुमच्या 7 पिढ्या आमची बरोबरी करू शकत नाहीत। हा, बरोबर आहे दादा, तुझ्या 7 पिढ्यांची आम्ही बरोबरी करू शकत नाही, पण आम्ही कोण आहोत, आमची लायकी काय आहे एकदा जरा नीट समजून घे आणि तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे। यासाठी हे गाणं ओबीसींच्या लढ्याचं आहे की आम्ही सगळ्या लढणाऱ्या ओबीसींना समर्पित करतोय। खरं तर इथं लक्ष्मण हाके साहेब आहेत, मंगेश ससाने आहेत, नवनाथ वाघमारे आहेत, वडेट्टीवार साहेब आहेत, बळीराम कटके आहेत, अरुण करमाटे आहेत, आमचे सगळे ओबीसीचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत, शंकरराव लिंगे आहेत। तुम्हाला सगळ्यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। वडेट्टीवार साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतल्यापासून त्यांना शिव्या देणं चालू आहे। आमच्या नेत्यांनी कुणाला शिव्या दिल्या नाहीत, पण तुम्ही आमच्या नेत्यांना शिव्या देताय। ह्याच्यावरून लक्षात येतं की सामाजिक दृष्ट्या मागास कोण आहे। आम्ही सामाजिक मागास आहोत म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे, पण तुम्ही ज्या शिव्या दिल्यात त्या शिव्यांची सुद्धा फुलं होतील, तुम्ही जे दगड मारले त्या दगडांची सुद्धा फुलं होतील। अशी ताकद बाबासाहेबांच्या संविधानात आहे आणि म्हणून हे संविधान घेऊन हे गाणं ओबीसीच्या लढ्याला आम्ही समर्पित करत आहोत। तुझ्याच टाच खाली होतो, भले भले हे बरोबरी करणाऱ्यांनो, ज्यांना वाटतंय आम्ही बरोबरी करू शकत नाही, होय तुझ्याच टाच खाली होतो, वरमान केली नाही। तुझ्याच टाच खाली होतो, वरमान केली नाही। काय सांगू लका तुला माझी लायकी काय, काय सांगू लका
पाटलाच्या दारी काय केलं मी सकाळच्या पारी पाटलाच्या दारी शेणाच्या कामाला जातय र आणि शेणाच्या कामाला जातय र शेणाची भाकरी खातय र शेणाच्या कामाला